प्रप्रथमतः आपणा सर्वांचं आराध्य ग्रामदैवत सद्गुरू नागनाथ महाराज यांना अनंत अनंत वंदन करून आत्ताच दादांनी ज्यांचा उल्लेख केला असे लिंगैक्य गुरुरूपाक्ष शिवाचार्य महाराज, लिंगैक्य गुरुगिरी शिवाचार्य महाराज यांच्या चरणी अनंत वंदन करून प्राप्त प्रसंगी भव्य नागरी सत्कार या कार्यक्रमाचं केंद्रबिंदू साहिल सय्यद यांच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये 21वी रँक मिळवून त्याच उपसंचालक उपविभागीय कृषी अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली। प्रथमतः आपणा सर्वांच्या वतीनं त्यांना ही निवड झाली त्याबद्दल खूप खूप अभिनंदन। आज आपण त्यांच्या सत्काराच्या निमित्तानं या ठिकाणी एकत्र आलो। अनेक मान्यवरांचं मनोगत ऐकलं। अनेक मान्यवर उपस्थित व्यासपीठावर आहेत। कोण क्लास 2 अधिकारी असतील, PSI असतील आणि खाली बसलेले सर्व शिक्षक, ग्रामस्थ। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण फक्त एकच लक्षात घ्या की आतापर्यंत आपल्या गावामध्ये पोलीस, फौजी, आर्मीमध्ये अनेक व्यक्ती गेले, कारण ते जाण्यासाठी त्यांची जी काही शरीर होतं ते तंदुरुस्त होतं, म्हणून ते त्याच्यामध्ये भरती झाले। आणि हा जो भरती झाला त्याचं मूळ कारण होतं त्याचं माइंडसेट त्या पद्धतीने तंदुरुस्त होतं। आताच बडे साहेबांनी सांगितलं की क्षुल्लक गोष्टीचं नैराश्य पत्करून अनेक व्यक्ती, अनेक मुलं आत्महत्या करतात। मी आपल्या भागातील सर्व व्यक्तींना एक आव्हान करू इच्छितो की आपल्या भागामध्ये मूलभूत सुविधा प्राप्त अशा शाळा आहेत, शैक्षणिक गरजा भागण्यासाठी आपल्याजवळ तालुक्याच्या ठिकाणं जवळ आहेत। आपल्या भागामध्ये ऊसतोड कामगारांची संख्या जास्त आहे, परंतु ज्या पद्धतीने तुम्ही कष्ट केलेत त्या पद्धतीने येणाऱ्या पुढच्या पिढीला कष्ट करायला लावू नका। आज तुम्ही 2 रुपयाकडे पाहत असाल, परंतु ज्या पद्धतीने साहिलने स्वतःचं नाव सुवर्ण अक्षरामध्ये कोरलंय, मी का म्हणतोय लक्षात घ्या। महाराष्ट्रामध्ये जी काही लोकसेवा आयोगाची परीक्षा झाली आणि त्या परीक्षेमध्ये 21वी रँक मिळाली आणि त्यातून मानूर गावचं नाव रोशन झालं, कारण हे सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलेला क्षण आहे। त्याच पद्धतीने आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा तसं ज्ञान द्या, ज्ञान घेण्यासाठी प्रवृत्त करा। आणि आपल्या भागामध्ये तसं वातावरण आणखी खूप चांगलं होत चाललंय। या कार्यक्रमाच्या निमित्तानं फक्त एकच सांगेल, आता सरांनी सांगितलं की साहिल वर्गामध्ये शांत आणि संयमी होता। आम्हाला तो ज्युनियर होता, शाळेमध्ये असताना आम्हाला तो ज्युनियर होता, खालच्या वर्गामध्ये होता, परंतु त्याची मैत्री कोणासोबत असायची? जो अभ्यासामध्ये आहे त्याच्यासोबत मैत्री असायची। कारण संगत कशी असावी त्या संगतीवर आपलं पुढचं भवितव्य असतं। एक तुम्हाला उदाहरण सांगतो, आपणा सर्वांना भुंगा माहिती आहे। भुंगा घरामध्ये असतो, शेतामध्ये असतो, कुठेही असतो। तो भुंगा काय करतो? एक मातीचं घर करतो, त्या घरामध्ये आळ्या आणतो, त्या आळ्या ठेवतो आणि त्या घराच्या बाजूला भुंगा त्याचं भुणभुण केल्यासारखं करतो। लक्षात घ्या। आणि ते केल्यानंतर काही काळाने ते घर फुटलं जातं, त्यावेळी त्या आळ्याचं रूपांतर भुंग्यामध्ये झालेलं असतं, कारण संगत त्या भुंग्याची लागलेली असते। आणि तोच भुंगा त्याला आवडतीचं पाकळी असते कमळाची। त्या कमळाची पाकळी म्हणजे त्याच्यासाठी मोह माया असते। त्या कमळाच्या पाकळीमध्ये जाऊन जर तो सुगंध घेत बसला आणि दिवसाचा रात्र होण्याच्या वेळी ती कमळाची पाकळी जर मिटली, त्या कमळाच्या पाकळीला छेदायची ताकद त्या भुंग्यामध्ये नसते, कारण त्याच्यामध्ये मोह आणि माया निर्माण झालेली असते। तसं मी प्रत्येकाला सांगेन, आपल्याला जर संगत घ्यायची असेल तर चांगल्याची घ्या, दुर्जनांची घेऊ नका। आपल्याला जो साथ देतो, आधार देतो, मार्गदर्शन करतो त्या व्यक्तीला योग्य पद्धतीने निवडा। तेच काम साहिलने केलं। लहानपणापासून अनेक जणांचं मार्गदर्शन, अनेक जणांची साथ मिळाली, घरच्यांचा आधार मिळाला आणि नंतर
त्यांनी स्वतःच्या जिद्दीवर ही परीक्षा पास झाला. खरंच आपण त्या मुलाने सांगितलं की साहिल भैया हा माझा आयडियल आहे. त्या पद्धतीने आपण प्रत्येक व्यक्तीनं आपल्या प्रत्येक मुलाला अशा पद्धतीने बनवण्यासाठी त्याचा आयडल याच्यासारखा बनवा. नाहीतर आपण जे पाहतो मोबाईलमध्ये नवीन नवीन प्रकारचे आयडियल निर्माण होतात, तसे बनवू नका. आणि येणाऱ्या पिढीला सुसंस्कृत घडवा, तरच आपल्या मानूर गावचं आणि आपल्या घराण्याचं नाव रोशन होणार आहे. त्यामुळे आजच्या या दिवाळीच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र आला, या सत्काराच्या निमित्तानं एकत्र आला. या सत्काराच्या निमित्तानं आपण सर्वांच्या वतीनं, कारण शुभेच्छा देणारे भरपूर आहेत, जे फक्त बोलले त्यांनी शुभेच्छा दिल्यात असं नाही, तर या कार्यक्रमाला या ठिकाणी बसलेले, बाजूला बसलेले, उभा राहिलेले या सर्वांच्या वतीने साहिल तुला खूप खूप शुभेच्छा आहेत. तुझ्याकडनं असंच कार्य घडत राहावं. तुझ्या या जीवनामध्ये तुला उदंड आयुष्य आरोग्य मिळो. तुझ्याकडनं तुझ्या संगतीमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती त्यांना मार्गदर्शन मिळो असं अभिष्टचिंतन करतो आणि पुढील कार्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा.